प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये आपणा सर्वांना माझा सलाम. आजचा विषय देखील खूप सुंदर आहे, महत्वाचा आहे, ख्रिस्ती जीवनासाठी फार आवश्यक आहे. विश्वास म्हणजे, याविषयी वेगवेगळे मत आहेत प्रियांनो. आपल्याला बघायचं आहे विश्वास म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पवित्र शास्त्रातील इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास ही काही वस्तू नाही जी आम्ही एकमेकांना दाखवू शकू. देवाला कधी कोणी पाहिलं नाही, पण देवावर विश्वास ठेवल्याने आपणास कळते की देव आहे. जे झटून त्याचा शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देतो, म्हणजे परमेश्वर. प्रियांनो, आपण देवाची स्तुती कधी करतो? प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी, उपासनेच्या आधी स्तुती करतो, प्रशंसा करतो, आराधना करतो, गीत गातो. विश्वासाबद्दलची पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. अंधकारातून चालताना देवाचे अनुकरण करणे म्हणजे तुमचा देवावरील विश्वास होय. स्तोत्र 119, 105 वचन सांगतं, जे आम्हा तुम्हाला माहित आहे. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आम्ही जगाच्या अंधकारमय बोगद्यातून जेव्हा जात असतो तेव्हा काहीच दिसत नाही, काही कळत नाही, काही समजत नाही. पण जर येशूचे अनुकरण विश्वासाने कराल तर अडखळणार नाही, आपणाला ठेच लागणार नाही, आमचा तुमचा रस्ता, मार्ग, वाट चुकणार नाही. अंधकार कशाचाही असो, जर आपण येशूचे अनुकरण करतो तर आपण योग्य निश्चित स्थळी नक्कीच पोहोचणार. पवित्र शास्त्र सांगते की जे तुम्ही अंधकारात चालत होता त्या तुम्हावर आता देवाचा प्रकाश उदय पावला आहे. आम्ही आता अंधकाराची प्रजा नाही प्रियांनो, तर प्रकाशाची प्रजा आहोत. म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. दुसरी गोष्ट विश्वासाबद्दलची आपण बघूया. जेव्हा आम्ही दऱ्याखोऱ्यातून चालत असतो तेव्हा परमेश्वरावर भरोसा म्हणजेच विश्वास ठेवणे होय. दावीद राजा स्तोत्र 23 मध्ये म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, तुझी आकडी व तुझी काठी ही मला धीर देतात. दावीद राजा असे म्हणू शकला. आपण असे म्हणू शकतो काय? विचार करा. आपण अरिष्टांना, संकटांना कधी भिणार नाही जेव्हा आमचा विश्वास देवावर असेल, जेव्हा आमचा भरोसा प्रभूवर असेल. कोणत्याही कठीण प्रसंगात दऱ्याखोऱ्यातून जाताना, ती कशाचीही दरी असो, आमच्यासाठी आमचा विश्वास जर देवावर आम्ही ठेवला तर आम्ही त्यातून जाऊ शकतो. कारण आमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा हा यहोवा परमेश्वर देवच आहे. विश्वास म्हणजे तिसरी गोष्ट आपण पाहतो. विश्वासाबद्दलची तिसरी गोष्ट म्हणजे जीवनाच्या कोणत्याही वादळातून आम्ही जात असू तेव्हा त्याची स्तुती करणे म्हणजेच विश्वास आहे. आपण स्तुती कधी करतो? आनंदात असताना, कधी संकटात, आजारात, अडचणीत असताना. कोणाला कधी स्तुती करताना तुम्ही पाहिलं आहे काय? कदाचित तुमचे उत्तर नाही असेल, होय असेल. कारण अशा कठीण प्रसंगात आमचा विश्वास कधी कधी डळमळतो. आम्ही संकटांना घाबरतो. शैतान जेव्हा आमची परीक्षा पाहतो तेव्हा काय आमचा विश्वास ढासळतो? प्रियांनो, अशा प्रत्येक वादळातून जाताना आम्ही स्तुती करण्यास शिकलं पाहिजे. ही गोष्ट सोपी नाही, पण आम्हाला ते शिकायलाच हवं. योबाचं उदाहरण पहा. योब त्या कठीण प्रसंगात म्हणजे प्रभूकडून म्हणतो की प्रभूकडून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या प्रसंगी त्याचा विश्वास डळमळला नाही. वादळात देखील प्रभूवरील विश्वासाने आम्ही त्याची स्तुती करू शकतो. योबाने त्या प्रसंगात देखील विश्वास स्थिर, अटळ राहून त्यामध्ये स्तुती केलेली आपण पाहतो. प्रियांनो, जर तुम्ही विश्वासात स्थिर आहात तर तुम्ही वादळात, अंधकारात, परीक्षेच्या, संकटाच्या समयी देखील प्रभूची स्तुती करणारे व्हाल. जर तुम्ही संकटात, मृत्यूच्या दरीतूनही जात असताना देवावर भरोसा ठेवणारे असाल तर विश्वासणारे ठराल.
जर तुम्ही विश्वासात आहात तर तुम्ही अंधकारातही प्रभूचे अनुकरण करणारे आहात. प्रभू आम्हा सर्वांना असे विश्वासू बनण्यास सहाय्य करो की आम्ही स्तुती करणारे, भरोसा ठेवणारे, अनुकरण करणारे प्रभूचे शिष्य बनून प्रभूचं गौरव करूया. प्रभूच्या विश्वासात स्थिर राहूया. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. आमेन.